मोबाईल मागे झालं का मित्राचा फोटो काढून? थांबा थोडंसं मागे घेता ना, थोडं मागे घे ना. बस. रोल करा स्टार्ट. सर्व पत्रकार बांधवांचे वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या पत्रकार परिषदेला आम्ही स्वागत करतो. सन्माननीय सुजाता आंबेडकर या महाराष्ट्रातल्या लोकांच्या संदर्भातल्या आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या एका मोठ्या विषयाच्या संदर्भात आजची पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव म्हणून मी राजेंद्र पातोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश सदस्य विशालजी गवळी आपल्या बरोबर आहेत. सुरू करा सोबतच तुम्ही बोला चालू राहा. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे विशालजी गवळी जे राज्याचे सदस्य आहेत ते इथे आहेत. ऋषिकेश नांगरे पाटील हे सुद्धा आता आले आहेत. सोबतच वंचित बहुजन युवक आघाडीचे पुण्याचे शहर अध्यक्ष परेश सरशिंगे इथे आहेत आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे महानगरचे अध्यक्ष हे सुद्धा आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. सोबतच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे 2 पदाधिकारी नितीनजी आंधळे आणि महेश गरबाडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सुजाता आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं नमस्कार आणि स्वागत आहे. गेले 2-3 महिने महाराष्ट्रामध्ये एक मोठा वाद पेटतोय, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा रद्द करण्याचा, पेपर फुटीचा आणि त्याच्यावरून महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्टीकरण करण्याचा सरकारी नोकऱ्यांचा आणि कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती लोकांना हायर करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या पोझिशनसाठी सरकारी जॉबसाठी त्यांना हायर करण्याचा. त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनी आणि वंचित बहुजन युवा आघाडीने जितके पण विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधून ठिकठिकाणी मोठं आंदोलन केलं. ते लातूरमध्ये करण्यात आलं, सांगलीमध्ये करण्यात आलं, अकोल्यात करण्यात आलं, नांदेड परभणीमध्ये करण्यात आलं आणि अजून इतर ठिकाणी याचं नियोजन पण केलं होतं आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी पण झालं. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी एक स्टेटमेंट दिलं की तो जे पाप होतं ते पूर्वीच्या सरकारचं होतं आणि आम्ही हा GR रद्द करतो. पण आता ह्याच्यावरती आपण सर्वांनी 2 गोष्टी समजून घेऊयात महत्वाच्या. सर्वात पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी स्टेटमेंट दिलं असेल की ते रद्द करणारे GR, तरी कंत्राटी भरतीवरती अजूनही नोकऱ्या देणं आणि कॉन्ट्रॅक्ट देणं हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावरती चालू आहे. आपण रिसेंटलीच बघितलं असेल तर 3000 पोलिसांच्या भरत्या या मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती झालेल्या कॉन्ट्रॅक्टवरती झाल्या होत्या आणि त्याच प्रकार इतर ठिकाणी अजूनही कंत्राटीकरण आणि कंत्राटी भरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ते थांबलेलं नाही. आपण जर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनली बघायला गेलो तर जेव्हा विधानसभेचं पुढचं सेशन बसेल, विधानसभा भरेल, तेव्हा जोपर्यंत विधानसभा ठरवून एक ऑर्डिनन्स पास करत नाही की हा GR रद्द केलाय आणि कंत्राटी भरती कायमस्वरूपी थांबवण्यात आली आहे, तोपर्यंत कंत्राटी भरती थांबणार नाहीये आणि तोपर्यंत हे वंचित बहुजन युवा आघाडीचं आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन आणि तमाम विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबवण्यात येणार नाही. यासाठी आम्ही सरकारला इशारा देतोय की हे आंदोलन अजून मोठं करण्यात येईल आणि आता जसं आम्ही प्रत्येक शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या पातळीवरती आंदोलनं केली तसं आता हे आंदोलन महाराष्ट्र पातळीवरती आम्ही घेऊन जायची तयारी करतोय आणि मोठ्या पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जाणार. आमच्या प्रामुख्याने 6 मागण्या आहेत की कंत्राटी भरती शासन निर्णयाने
विधानसभा भरली की GR काढून तो रद्द करावा आणि तो ऑर्डिनन्स काढून कंत्राटी भरती कायमस्वरूपी परमनंटली बंद करावा आणि ज्या कोणत्या नोकऱ्या आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब्स आहेत, ते आपण स्पर्धा परीक्षांच्या मार्फत आणि त्याच्यावर महत्वाचं परमनंटली ह्या नोकऱ्या दिल्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नाही. दुसऱ्या बाजूला आता ज्या स्पर्धा परीक्षांसाठी वाढीव जे फी आहेत, खूप एक्सपेन्सिव्ह अशा प्रकारच्या फी आहेत आणि तुम्ही या सरकारला एक गोष्ट कळत नाही की तेव्हा ते फीज खूप हाय करतात, तेव्हा एका पद्धतीने असं पण होतं की जी लोक ऑलरेडी बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे जॉब्स नाहीये, त्या लोकांकडनं तुम्ही खूप महागड्या फीज घेता आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये अजून प्रॉब्लेम उभे करून ठेवता. राजस्थानमध्ये जसं वन टाइम रजिस्ट्रेशन केलं जातं 100 रुपीज मध्ये, 100 रुपीज मध्ये, 100 रुपयामध्ये तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अपिअर होता येतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नवीन फीज भरत नाही बसायला लागत. या पद्धतीचा एक कायदा महाराष्ट्र राज्य सरकारने करावा. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा बंद होत आहेत आणि मध्यवर्ती एक क्लस्टर करून 5 शाळांचं एक जे क्लस्टर केण्यात येत आहे ते तातडीने थांबवावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या महाराष्ट्र सरकारने टिकवून ठेवायलाच पाहिजेत. आणि त्याच्यानंतरची मागणी अशी आहे की स्पर्धा परीक्षांचा जी पेपर फुटी होते, त्या पेपर फुटीच्या विरुद्ध एक स्ट्रिक्ट आणि सक्त कायदा आला पाहिजे आणि असे पण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे की स्पर्धा परीक्षांचा पेपर हा फुटणारच नाही. आणि त्याच्यावर शेवटची मागणी आहे की सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर तातडीने पूर्ण करण्यात यावी. त्याच्यावर पुढचा मुद्दा आहे की हे वंचित बहुजन आघाडीच्या 2019 पासून एक महत्वाची मागणी आहे आणि शिक्षणाच्या धोरणामध्ये ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत आली आहे की KG to PG शिक्षण हे मोफत झालं पाहिजे आणि दर्जेदार झालं पाहिजे. क्वालिटी आणि इक्वल क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि फ्री ऑफ कॉस्ट ही सरकारची जबाबदारी आहे की एक विद्यार्थी KG मध्ये गेला की PG पर्यंत त्याचं क्वालिटी एज्युकेशन आणि फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन should be the responsibility of the government. आणि हा आता आपण एक सर्वांनी समजून घेऊयात की हा कंत्राटी भरतीचा जो प्रकार सुरू केलाय सरकारने, तो एका बाजूनी डेमोक्रेसीला डावलणारा निर्णय आहे. कारण आपण ब्युरोक्रॅटिक पोझिशन्स या जर कॉन्ट्रॅक्ट वरती देत असू तर आपण डेमोक्रेसीचे 3 वेगळे जे पाये म्हणतो की ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि लेजिस्लेटिव्ह, याच्यामध्ये आपण एक तफावत करतोय. कारण एक जो लेजिस्लेचर आहे तो लेजिस्लेटिव्हला म्हणजे ब्युरोक्रेसीला जर कॉन्ट्रॅक्ट वरती देत असेल तर डेमोक्रेसीचे 3 वेगळे पाये जे आपल्या संविधानामध्ये रचले जात होते ते काढण्यात येतील. दुसऱ्या बाजूला इथे एक बराच मोठा अँटी रिझर्वेशन सवर्ण ब्राह्मणवादी वर्ग होता जो इतके दिवस रिझर्वेशनच्या विरुद्ध एक लढा जात होता, पण त्यांच्याकडनं एकही डिमांड नाही आली आहे की कंत्राटी भरती बंद करण्यात यावी. तर आपण एक गोष्ट पण समजून घ्या की जी लोक आतापर्यंत मेरिटच्या नावाने बोंबलत होती त्या लोकांना हा प्रश्न कसा पडत नाहीये आणि ह्याच्यावरती ते आवाज कसा उचलत नाहीये की कॉन्ट्रॅक्ट वरती मेरिटचं नक्की काय होतं. आणि हा एक मुद्दा आहे तो सर्वसामान्य जे नागरिक आहेत, शेतकऱ्यांची जी पोरं आहेत, गोरगरीब कष्टकरी समाजातली जी येणारी पोरं आहेत आणि त्यांच्या ज्या इच्छा असतात, त्यांच्या ज्या ऍस्पिरेशन्स असतात त्या तुम्ही एका बाजूला डावलून टाकताय. कारण इकडे कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहेत तर राजकीय लोकांच्या हितसंबंध टिकवणारा, त्यांचे अर्थसंबंध ज्यांच्या बरोबर आहेत त्यांना आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या लोकांना, त्यांच्याबरोबर उठण्या बसणाऱ्या लोकांना. आणि ह्याच्यामुळे एक मोठ्या समाज जो 80% समाज आज महाराष्ट्रामध्ये वंचित आहे त्यांना डावून हे जॉब्स जे आहेत, ज्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या इकडच्या 20% लोकांसाठी रिझर्व केल्यात असं आपण म्हणू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला हे अजून एक घडतंय संविधानाला आणि आरक्षणाला निकालात काढण्यासाठी. आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. यात एक प्रश्न की KG to PG मोफत शिक्षण मिळावं ही समाजाची शिक्षक सभेची सुद्धा मागणी आहे. तर असं एक सेक्युलर विद्यार्थी त्यांना तुम्ही याच्यात बरोबर घेणार आहात? KG to PG शिक्षण मोफत व्हायला पाहिजे हा वंचित बहुजन आघाडीच्या 2019च्या जाहीरनाम्यातला, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जाहीरनाम्यातला मुद्दा होता.
तो आम्ही ह्या लढ्यामध्ये जितक्या पण समविचारी संघटना आहेत त्यांना बरोबर घेतलंय. 2019 मध्ये जेव्हा जाहीरनाम्याची जी ड्राफ्टिंग कमिटी होती, त्या ड्राफ्टिंग कमिटीनी सर्व समविचारी संघटनांना, विद्यार्थ्यांच्या संघटनांना आणि जितके पण प्रेशर ग्रुप्स आहेत, इंटरेस्ट ग्रुप्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करूनच ही जाहीरनामा बनवला गेला होता. तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर थेट द्यायचं तर आम्ही सर्व विचारी सगळ्या पक्षांना, सगळ्या संघटनांना, सगळ्या प्रेशर ग्रुप्सना एकत्र घेऊन जाऊ आणि ही चळवळ मोठी करून काम करायला लागू. तुम्ही म्हणताय की आंदोलन करणार आहोत, तर पुण्यात नेमकं केव्हा आंदोलन असणार आहे, त्याची दिशा कशा प्रकारची असणार आहे, नागपूरला केव्हा होणार? पुण्यामध्ये आंदोलन लवकरात लवकर करण्यात येईल. आता पुढच्या 2 आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे आणि त्याच्यानंतर जास्त विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जातात, त्याच्यासाठी पुण्याचं आंदोलन थोड्या पोस्टपोन केलेलं आहे. आणि जेव्हा विद्यार्थी परत येतील तेव्हा आमची सर्व विद्यार्थ्यांबरोबर जितके पण स्पर्धा परीक्षांचे कोचिंग क्लासेस आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर एक समन्वयाची मीटिंग होईल आणि मग लवकरात लवकर डेट डिसाईड करून आपल्याला कळवण्यात येईल. नागपूरचं कसं नियोजन असेल, कसं आहात? आता मुद्दा सगळ्या शहरांमध्ये तोच येतो की पहिले प्रायोरिटी ही विद्यार्थ्यांची आणि पोरांची परीक्षा राहणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जातील. मग ते परत आल्यानंतर आपण मीटिंग्स करून एक आंदोलन डिक्लेअर करू आणि आपल्याला सर्वांना मी सांगतो की सर्वात पहिले डेट ही पत्रकार बांधवांनाच कळवण्यात येईल. या सर्व मागण्यांसाठी आता युवा संघर्ष यात्रा निघालेली आहे आमदार रोहित पवारांची, तर तुम्ही त्यामध्ये जाणार आहात का? तर त्यांना सोबत घेणार आहात? त्यांच्या मागण्या सेम आहेत, पण आपण जरा 2 गोष्टी लक्षात घेऊयात. सर्वात पहिले हे पण आपण जाणून घेऊयात की हा जेव्हा आला होता महाविकास आघाडीचा नियम, तेव्हा राष्ट्रवादीच्या लोकांनी जेव्हा ते राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा याला विरोध नव्हता केला. एका बाजूला आपल्याला हे दिसतं आणि दुसऱ्या बाजूला रोहित दादांच्या युवा संघर्ष यात्रेला पाठिंबाच राहील आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दोन प्रश्न आहे. थँक्यू सर. विचारले